टप्प्यात आपल्याला मुलांचे गुण म्हणजे दोन मुलं असल्या कोणाची बी तीच भावना असते की व एका मुलाने शेती आणि एका मुलाने सर्व्हिस करावा आणि त्या भावनेतून आम्ही शेखरला त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम कुटुंबाने केलं आणि शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना आम्हाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं. काहून एखादा शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी शिकवित असताना गावात त्या ठिकाणी सोय नसल्यानंतर मग श्रीगोंद्यापासून बारामती असेल त्या ठिकाणी मग पुण्यासारख्या ठिकाणी कॉलेजला त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी घालण्याचा आमच्यावर योग आला किंवा त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना MBA पर्यंत शिक्षण करून मार्केटिंगमध्ये एक चांगलं पदवी जर त्याला त्या ठिकाणी नोकरी लागेल अशा ह्याच्यात त्यांनी शिक्षण घेतलं आणि आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आणि एक कुटुंबातून म्हणून आम्हाला असं वाटलं की आता शेतकरी चांगल्या सर्व्हिसला लागून आपल्याला त्या ठिकाणी हातभार लावीन. परंतु त्याची मनापासून इच्छा सर्व्हिस करायची नव्हती तरी बी आम्ही त्या ठिकाणी सर्व कुटुंबाने त्याला बळजबरी करून किंवा त्याच्या इच्छेबाहेर त्या ठिकाणी सर्व्हिस करायला भाग पाडलं. सुरुवातीला त्या ठिकाणी त्याला नोकरी चांगल्या कंपनीत मिळाली म्हणजे सुरुवातीला त्याला 40,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली. परंतु नोकरी मिळत असताना त्या ठिकाणी आम्ही मग कुटुंबाने त्याच्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि जागा स्थळ बघायला सुरुवात केली. परंतु लेखक हा लेखक असतो, त्याच्या मनात काय असतं हा शेवटपर्यंत न बोलता ते कृतीतून दाखवत असतो. शेखरच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी हळूहळू त्याची चुणूक बघायला मिळाली. त्यांनी आमची इच्छा न मोडली, आम्हाला दुखावलं नाही आणि लेखक हा न दुखावता सर्वांची मनं धरून जे काम करतो आणि त्याला आज कुठेतरी यश आलं. कारण त्याला आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं, बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागलं. मग कुटुंबातून सुरुवातीला त्यांनी सुद्धा आम्हाला काही गोष्टी म्हणजे त्याला जे करायचं होतं तेच करीत होता तो, परंतु आमचं मन कधी मोडीत नव्हता. त्या ठिकाणी सर्व्हिस करताना सर्व्हिसला लागला. आम्ही त्याचं लग्न जमावताना 2-3 स्थळं पाहिल्या, 4थ्या स्थळाला त्याला होकार आला आणि त्या ठिकाणी आमची पसंती झाली. तिकडून पसंती आली, वडगाववरून आमच्या सगळ्या डोळे पाहुण्यांनी पसंती दिली. आम्हाला त्या ठिकाणी बरं वाटलं कारण आमची सुनबाई सुद्धा सुशिक्षित चांगले शिकलेले आहे, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण त्यांचं झालं. म्हणून हे दोन्ही उभं सर्व्हिस करतील आणि एक आपल्या कुटुंबाला चांगला आधार मिळेल ह्या दृष्टीने आम्ही ते लग्न जमवायचा निर्णय घेतला. परंतु हे लेखक काय असतात त्या टायमाला आम्हाला तिथून पुढे त्यांची चुणूक समजली. हे कधी खोटं बोलत नाही, त्यांच्या स्वभावात कधी खरं बोलायचं आणि तेच ते ठरवून खरं येतं. कारण त्या ठिकाणी लग्न जमल्या वेळी आमची सुनबाई लग्न निरोप दिला, भेटली आणि सांगितलं. भेटल्यानंतर त्या ठिकाणी आता हे असं त्यांचं बोलणं झालं गेलं सध्या काय माझ्या वय सांगितलं की मी भेटतो असं सांगितलं. आमचं तर त्या ठिकाणी म्हणजे निमा मी जाऊ म्हणजे पसंती झाली इकडून तिकडून